साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज बघा मिरची हार्वेस्टिंग करायचा विचार होता, तर बघूयात किती मिरच्या आल्या आहेत हार्वेस्टिंगसाठी। मिरच्या तर तशा भरपूर आल्या आहेत, भरपूर दिसत आहेत। हे बघा, तुम्ही इकडेही बघू शकता, भरपूर मिरच्या आल्या आहेत। तर माझ्याकडे मिरचीचे 2-3 झाडं आहेत। तर ह्या मिरचीच्या मिरच्या बघा थोड्या वेगळ्या आहेत, हिरव्या काळपट, आणि ह्या मिरचीच्या मिरच्या जरा वेगळ्या आहेत। तर मिरचीचे झाडं भरपूर मोठे झाले आहेत। मी साधारणतः मिरचीच्या बिया एप्रिलच्या स्टार्टला लावल्या होत्या, आणि घरगुती मिरच्यांच्याच बियांपासून मी रोपे तयार केली आहेत। तर माझ्याकडे मिरचीचा व्हिडिओ आहे, तो मी टाकला आहे। तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता। आणि मी वेगळं कशात तर नाही, साध्या आपल्या कॅरी बॅगमध्ये मी मिरच्या लावल्या होत्या। तर बघू शकता, इतकं मोठं झाड झालं आहे आणि खूप सुंदरही वाटत आहेत। तर बघूयात आज आपल्याकडे किती मिरच्या हार्वेस्टिंगला आलेल्या आहेत, आणि आज आपल्याला आपल्या घरासाठी किती मिरच्या मिळणार आहेत। तर मिरचीच्या प्लॅनसाठी मी जी माती तयार केली होती ती साधारणतः 40% आपली माती होती, गार्डन सॉईल, 40% खत आणि वाळू होती। निमखली घेतली होती मी 2 मुठी, त्याच्यानंतर कोकोपीट घेतलं होतं। हे सर्व एकत्र करून मी माती तयार केली होती आणि हे रोपं लावले होते। फक्त उन्हाळ्यात मी जेव्हा रोपं लावली तेव्हा खूप काळजी घेतली होती, कारण प्रचंड ऊन होतं। लावल्यानंतर मी 15-1 दिवस साधारणतः त्याला सावलीत ठेवले होते, आणि त्यानंतर मी त्यांना थोडासा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवले होते, आणि छानही झालेत मिरचीचे रोपं। तर चला बघूयात, आज आपल्याला एक मिरची मिळाली आहे, आणि इकडे पण एक आहेत। भरपूर मिरच्या आल्या आहेत, पण अजून तोडण्यासारख्या झालेल्या नाहीत। काही छोट्या आहेत, काही मोठ्या झाल्या आहेत। आणि आता फुलांचा हे जो बर आहेत ना, तो थोडा कमी झाला आहे, कारण वातावरणामध्ये पाऊस, त्याच्यानंतर ऊन, तर आता भरपूर मिरच्या यायला सुरुवात होईल। आणखी हे पण एक झाड आहे बघा, ह्या झाडाच्या मिरच्या तर आणखी थोड्या वेगळ्याच आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावली होती मी सगळे, त्याच्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या मिरच्या आल्या। हे बघा, तुम्ही मिरच्या बघू शकता। तुम्हाला जर तुमच्या गार्डनमध्ये मिरच्या लावायच्या असतील तर तुम्ही नक्की मिरच्या लावा, छान होतात। त्यानंतर तुम्ही कोथिंबीर लावू शकता, वांगे लावू शकता, शिमलाही लावू शकता। भरपूर असे वेगवेगळे प्रकार आपण आपल्या गार्डनमध्ये भाज्यांचेही लावू शकतो। कोथिंबीर, मेथी, हे बघा, ही मिरची तर लाल व्हायला लागली आहे। तर कसा वाटला माझ्या तुम्हाला मिरच्या, नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग व्हिडिओ इथंच संपवते मी, बाय।